मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की मी मंडळीला आणि प्रत्येकाला आवाहन करते की आज 90 दिवस उपवास आणि प्रार्थनेला पूर्ण होत आहे। 9 मे या दिवसापासून आजचा दिवस म्हणजे 6 ऑगस्टच्या दिवशी आपण रात्रभर प्रार्थना करणार आहोत। या 90 दिवसानिमित्ताने प्रभूचे आभार मानूया आणि म्हणून या मंडळी प्रत्येकाला आव्हान आहे की या रात्रभर देवाचे आभार मानू, उपकार मानू, आतापर्यंत केलेल्या कृपेबद्दल देवाला धन्यवाद देऊ आणि विशेष जे विजन, जे पॅशन, जे ओझ देवाच्या सेवकाला प्रभूंनी दिलं की भारत देशासाठी प्रार्थना करावी, त्यासाठी आपण आज रात्री जमूया आणि रात्रभर देवाच्या जवळ प्रार्थना करूया। मी स्वतः खूप एक्साइटेड आहे आज रात्रभर भारत देशासाठी प्रार्थना करण्याकरता आणि मी देवाचे आभार मानतो 9 मे पासून तर आजच्या दिवसापर्यंत म्हणजे मागील 90 दिवस उपवास करण्यासाठी आणि भारत देशासाठी रोज सकाळी 5 वाजता संध्याकाळी 7 वाजता आपल्या बरोबर हजारो लोकांबरोबर या देशासाठी प्रार्थना करण्याकरता देवाने कृपा दिली। आपण या 90 दिवसामध्ये 5 नाईट प्रेयर केला, 50 तास प्रार्थना केला आणि 11 ते 15 ऑगस्ट आपण 100 तास भारत देशासाठी प्रार्थना करणार आहोत आणि या 100 तास प्रार्थना यशस्वी पार पाडाव्यात म्हणून 90व्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपण रात्रभर प्रार्थना करणार आहोत। मी आपल्याला आव्हान करतो आपल्या मंडळांसाठी, सेवकांसाठी, आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठं संजीवन यावं म्हणून आपण एकत्र येऊ आणि आज रात्रभर परमेश्वराकडे प्रार्थना करू की भारत देश आशीर्वादित व्हावा, भारतामध्ये मोठं संजीवन यावं। लेट अस कम टुगेदर, एकत्र येऊ आणि भारतासाठी प्रार्थना करू। सो मी परत एकदा आपल्याला आव्हान करतो, आपण जिथून कुठून आहात या, आपण आज लाईव्ह माध्यमातून आपण नाईट प्रे करावं, तुम्ही लाईव्ह जॉईन होऊ शकता किंवा या ठिकाणी येऊन आपण एकत्र येऊन रात्रभर प्रार्थना करू। स्वर्ग आपल्यासाठी उतरून येईल, स्वर्ग आपल्यासाठी लढेल आणि देवबाप आपल्या देशाला निश्चित रात्रभर केलेल्या प्रार्थनेद्वारे, 100 दिवस केलेल्या उपवासाद्वारे आणि या मागील दिवसांमध्ये 50 तास केलेल्या प्रार्थनाद्वारे, अनेक केलेल्या नाईट प्रेयरद्वारे आणि ज्या 11 ते 15 ऑगस्ट 100 तास होणाऱ्या प्रार्थना आहेत त्याद्वारे आपल्या मंडळा भरून जातील, देवाचं मोठं संजीवन येईल आणि आत्मे देवाच्या राज्यामध्ये येतील। देवा भारताला आशीर्वाद देव। लेट अस कम टुगेदर, एकत्र येऊ आणि इंडियासाठी प्रार्थना करू।